माझं नाव मालिनी आहे. मला 2 मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. त्या दोघांना घेऊन मी फुटपाथवर बसून फुगे विकत असे. याच व्यवसायावर माझ्या मुलांचं पोट भरायचं. हा काही खूप मोठा व्यवसाय नव्हता. आयुष्याने मला अशा वळणावर आणून सोडलं होतं, की मी एका-एका रुपयासाठी तरसत होते. मी खूप सुंदर होते. येणारा-जाणारा प्रत्येकजण माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत असे. पण मी कधीही कुणाला एवढी संधी दिली नाही, की त्यांनी माझ्या सौंदर्याचा गैरफायदा घ्यावा. मी नेहमी सावध राहायचे. एक दिवस मी माझ्या ठरलेल्या जागी फुगे विकण्यासाठी गेले. तेव्हा तिथे 2 पुरुष उभे होते. मी त्या जागेवरून बाजूला होऊन थोड्या अंतरावर फुग्यांचा गुच्छ घेऊन उभी राहिले. थोडा वेळ गेला असेल, तोच त्यातला एक जण माझ्याकडे आला आणि म्हणाला, की "ताई, तू खूप गरीब दिसतेस." मी म्हणाले, की "हो, मी ते फुगे विकून माझं आणि माझ्या मुलांचं पोट भरते." तो दुःखी चेहरा करून म्हणाला, की "एका ठिकाणी मोफत रेशन मिळतं." मी दचकून विचारलं, की "कुठे?" तर तो म्हणाला, की "ती जागा खूप दूर आहे. चल, आम्ही तुला आमच्यासोबत घेऊन जातो." तो मला त्याच्या साथीदारांसोबत मिळून जसा त्या ठिकाणी घेऊन पोहोचला, तेव्हा मला मदत करण्याऐवजी तो माझ्या अब्रूवर हात घालू लागला. मी तडफडून रडत म्हणाले, की "देवा, माझी मदत कर." कारण मरल्याशिवाय माझी दुसरी कोणीही मदत करू शकत नव्हतं. मी जोरजोरात ओरडत होते. मदतीसाठी याचना करत होते. तेव्हाच एक चमत्कार झाला. एका क्षणात हे सर्व पाहून माझे होश उडाले आणि मी देवाचे खूप आभारी झाले, की या श्रीमंत घरातील मुलांवर आणि त्यांच्या साथीदारांवर एक मोठी आपत्ती कोसळली. हे पाहून मी थक्क झाले होते. खूप कठीण आणि अडचणींचे दिवस जात होते. मी माझ्या मुलीला मांडीवर झोपवून फुटपाथवर बसले होते. कडक ऊन होतं. जून महिन्याची गरमी होती. उन्हामुळे माझा आणि माझ्या दोन्ही मुलांचा रंग काळा पडला होता. उन्हापासून वाचण्यासाठी आमच्याकडे कोणतीही सावली नव्हती. ऊन इतकं कडक असायचं, की फुगवलेले फुगेही फुटून जायचे. मोठ्या मुश्किलीने मी आणि माझा मुलगा आमच्या तोंडाच्या हवेने ते फुगे फुगवायचो आणि त्यात दोरा बांधून त्यांचा गुच्छ बनवून फुटपाथच्या रस्त्यावर घेऊन जायचो. तिथे येता-जाता लोक माझ्याकडून फुगे विकत घ्यायचे. ज्यातून माझा आणि माझ्या मुलांचा कसाबसा उदरनिर्वाह व्हायचा. ऊन खूप जास्त होतं. तहानही लागली होती. भूकही लागली होती. मी माझ्या साडीच्या पदराने माझ्या मुलीला सावली दिली होती, पण स्वतः उन्हात जळत होते. घामाच्या धारा पाण्यासारख्या वाहत होत्या. आमच्यासाठी काय उन्हाळा आणि काय हिवाळा, कडाक्याची थंडी असली तरी मी आणि माझी मुलं याच फुटपाथवर बसायचो. ही जागा एक प्रकारे माझं घरच बनली होती. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मी याच फुटपाथवर बसून फुगे विकत असे. त्यामुळे आजूबाजूचे बरेच लोक मला ओळखत होते. पण आजच्या काळात ओळखीने काय होतं? चांगल्या काळात तर प्रत्येकजण सोबत असतो. पण जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा कुणीच कुणाची मदत करत नाही. तेव्हा ओळखही काही कामाला येत नाही. सगळे मला आणि माझ्या मुलांना ओळखत असले तरी कधी कुणी मदतीसाठी पुढे आलं नव्हतं. आयुष्यात माणूस सर्व काही असावा पण गरीब नसावा. आज माझ्या डोळ्यात पाणी तरळत होतं. मला माझ्या नशिबावर खूप रडायला येत होतं. माझे दिवस असे नेहमीच नव्हते. माझ्या आयुष्यात अडचणी माझ्या पतीच्या मृत्यूनंतर आल्या. जेव्हा मी माझ्या आई-वडिलांच्या घरी राहायचे, तेव्हा खूप सुंदर आणि आनंदी जीवन जगत होते. माझे आई-वडील माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायचे. मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होते. त्यांच्या सर्व आशा माझ्याशी जोडलेल्या होत्या. माझे आई-वडील गरीब नव्हते, पण खूप श्रीमंतही नव्हते. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील होते, शिकलेले होते, पण तरीही मी स्वतःच्या हाताने माझं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं होतं. कदाचित निसर्ग माझ्याकडून याच गोष्टीचा बदला घेत होता. प्रेमाने मला अशा वळणावर आणून उभं केलं होतं, की आता कुणीही माझी मदत करणारं नव्हतं. काही क्षणानंतर एक जोडपं माझ्याकडे आलं. 2 फुगे विकत घेऊन पैसे देऊन गेलं. आम्ही ₹2 फुगा ₹10 विकायचो. कारण त्यात आमची खूप मोठी मेहनत असायची. मी बाजारातून फुग्यांचं मोठं पाकीट विकत आणायचे. त्यातील काही फुग्यांना छिद्र असायची, काही फाटलेले निघायचे. जे फुगे चांगले असायचे त्यात मी आणि माझा मुलगा स्वतःच्या तोंडाने हवा भरायचो. आम्ही दोराही विकत घ्यायचो आणि तो त्यात बांधायचो, ज्यामुळे फुगा लांब व्हायचा. काही फुग्यांमध्ये प्लास्टिकची पातळ नळी लावायचो. ते फुगे ₹20 विकले जायचे. दिवसभरात सुमारे ₹100 किंवा त्याहून कमीच मजुरी मिळायची. आमच्याकडे फुग्यांमध्ये हवा भरायची मशीनही नव्हती. जेव्हा मी आणि माझा मुलगा अनेक फुग्यांमध्ये तोंडाने हवा भरायचो, तेव्हा आमचं तोंड दुखायला लागायचं. पण शक्य तितकी पैशांची बचत करण्याचा मी प्रयत्न करायचे. माझ्या मुलाचं वय फक्त 12 वर्ष होतं, पण तरीही तो खूप काम करायचा. माझी खूप काळजी घ्यायचा. मी तर जमिनीवर फुग्यांचा गुच्छ घेऊन बसायचे. तो कधी माझ्यासाठी पाणी आणायचा, कधी आपल्या बहिणीला पाणी पाजायचा. बहीण रडायला लागली तर तिला कडेवर घेऊन शांत करायचा. भूक लागली तर माझ्याकडून पैसे घेऊन दुकानातून काहीतरी खायला आणायचा. आणि सोबतच मलाही स्वतःच्या हाताने भरवायचा. माझा मुलगा खूप चांगला होता. त्याचं नाव शुभम आहे आणि माझ्या लहान मुलीचं नाव ऋतू आहे. माझी दोन्ही मुलं मला खूप प्रिय होती. पतीच्या मृत्यूनंतर हेच तर माझा एकमेव आधार होते. कधी-कधी तर असं व्हायचं की खूप कमी पैसे मिळायचे. इतके कमी पैसे की ना माझ्या मुलांसाठी दुधाची सोय व्हायची, ना आमची मायलेक आम्ही जेवण करू शकायचो. त्या दिवशी मी माझ्या जागेवर उभी होते. मी मुलाला सांगितलं की "तू इथे बसून फुगे विक. मी आत्ता येते." जवळच असलेल्या दुधाच्या दुकानात गेले. तिथून मी दूध विकत घेतलं. माझी मुलगी सकाळपासून उपाशी होती आणि अजून काही कमाई झाली नव्हती. जेव्हा ते 2 फुगे विकले तेव्हा ₹40 आले होते. मी लगेच माझ्या मुलीसाठी दूध आणायला गेले. तिला खूप त्रास व्हायचा. ती खूप लहान होती आणि त्यात खूप कमजोरही होती. मी उन्हात जिथे जायचे तिथे तिला सोबत घेऊन जायचे. मुलगा बरा होता. तो मुलांसोबत खेळतही असायचा. त्यालाही कुठेतरी कामावर लावण्याचा मी विचार करत होते, जेणेकरून काही पैसे मिळतील. आम्ही आमचं आयुष्य थोडं सोपं होईल.
कारण फुगे विकण्यातही काही फायदा नव्हता. पण याशिवाय मी दुसरं कोणतं काम करू शकत नव्हते. दुसरं कोणतंही काम करण्यासाठी भांडवल लावायला पैशांची गरज होती. माझ्याकडे तर खायलाही पैसे नव्हते. मग कोणताही व्यवसाय सुरू करायला पैसे कुठून येणार? दूध विकत घेऊन मी एका कोपऱ्यात आले, कारण मी माझ्या मुलीच्या उघड्यावर दूध पाजू शकत नव्हते. मुलीला कोणाची नजर लागली तर तिला मी कुठे घेऊन जाणार? हा विचार येताच मी परेशान व्हायचे. दुकानाच्या मागच्या बाजूला जाऊन मी तिला हातात घेतलं आणि दूध पाजलं. जसं-जसं ती दूध पीत होती तसं मला समाधान मिळत होतं. एका आईसाठी तिची मुलं सर्वस्व असतात. माझ्या मुलीचं पोट भरत होतं आणि मला माझं पोट भरल्यासारखं वाटत होतं. मुलाला दूध पाजून जेव्हा मी बाहेर आले तेव्हा माझ्या जागेजवळ 2 मुलं उभा होती. तर ही जागा कोणतं दुकान नव्हतं. सुरुवातीला पतीच्या मृत्यूनंतर जेव्हा मी माझ्या लहान मुलांना घेऊन इथं आले होते आणि फुगे विकत होते, तेव्हा आजूबाजूच्या दुकानदारांना याचा खूप त्रास झाला होता. त्यांनी मला तिथून हटवण्याचा प्रयत्नही केला होता. मी त्यांच्यासमोर हात जोडले होते, रडले होते आणि त्यांना सांगितलं होतं, की माझी मुलं लहान आहेत. इथून मी दुसरीकडे गेले तर ते लोकही मला हाकलून देतील. मी देवाचं नाव घेऊन सांगते, मी कोणतंही चुकीचं काम करणार नाही. फक्त इथे जमिनीवर बसून फुगे विकेन, जेणेकरून माझ्या आणि माझ्या मुलांसाठी जेवणाची सोय करू शकेन. बाकी मी तुमच्याकडून काही मागत नाही. काही लोक यावर खूप भडकले होते, पण काहींना दया आली. त्यांच्यामुळे बाकीचे लोकही शांत झाले. त्यांनी सांगितले, की "ठीक आहे, आम्ही तुला काही दिवस पाहतो, की तू इथे बसून काय करतेस. जर तू आणि तुझ्या मुलांनी काही चुकीचं केलं तर आम्ही तुला इथून हाकलून देऊ." ही चांगली जागा होती. फुटपाथच्या आसपास छोटी-मोठी दुकानेही होती. तशी ही जागा त्यांची नव्हती. पण लाचार आणि मजबूर माणसाला प्रत्येक मजबूत माणूस दाबण्याचा प्रयत्न करत असतो. त्या लोकांना वाटायचं, की मी इथे बसून फुगे विकले तर इथलं वातावरण खराब होईल. माझी नियत साफ होती. मी फक्त माझ्या मुलांसाठी हे सर्व करत होते. काही दिवस मला खूप अडचणींचा सामना करावा लागला, पण वेळेसोबत सर्व काही ठीक झालं. आजूबाजूचे लोक मला ओळखू लागले, समजू लागले. मग त्यांनी माझ्याबद्दल काहीही बोलणं थांबवून दिलं होतं. ते आपल्या कामात मग्न राहायचे आणि त्यांनी मला माझ्या हालवर सोडून दिलं होतं. मी जेव्हा मुलीला दूध पाजून परत आले, तेव्हा 2 मुले इथे उभी होती. मी लगेच त्यांच्याजवळ गेले, की कुणी फुगे पळवून तर घेऊन जाणार नाही ना? कारण अनेकदा असं व्हायचं, की काही मुलं खूप गैर वर्तणूक करायची, फुगे चोरून पळून जायची. मी त्यांच्या मागे दूरवर धावून त्यांना कसं पकडणार? ना मी त्यांना काही बोलू शकत होते, ना काही करू शकत होते. गरिबीने मला खूप मजबूर केलं होतं. 2-3 दिवस गेले होते. माझा मुलगा मुलांसोबत खेळता-खेळता न जाणं कुठे गेला होता आणि मी इथेच फुटपाथवर बसले होते. माझ्या मांडीवर माझी मुलगी होती. अचानक माझ्याकडे एक मुलगा आला आणि म्हणाला, की "आंटी एक फुगा द्या." जेव्हा मी त्याला फुगा दिला तेव्हा तो पैसे देत म्हणाला, की "आंटी तुमचा मुलगा चोरी करताना पकडला गेलाय." दुसऱ्या गल्लीत एका बाईने त्याला पकडले आणि तिचे पती त्याला खूप वाईट रीतीने मारत आहेत. "जाऊन तुमच्या मुलाला वाचवा." त्याचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला असं वाटलं जणू माझ्या शरीरातून प्राणच निघून गेला आहे. माझ्यासाठी श्वास घेणंही कठीण झालं होतं. मी माझ्या मुलीला लगेच कडेवर उचललं. फुगे त्या दूधवाल्याच्या दुकानावर बांधले आणि पटकन त्या गल्लीच्या दिशेने धावले. माझे हात-पाय खूप थरथर कापत होते. माझं शरीर कापत होतं. माहीत नाही माझा मुलगा कोणत्या अवस्थेत असेल. कोणी त्याला पकडलं असेल. कोणी त्याच्यावर चोरीचा आळ घेतला असेल. माझा मुलगा चोर नव्हता. तो तर फक्त 12 वर्षांचा होता आणि खूपच कमजोर होता. मी त्याला नेहमी चांगल्या गोष्टी शिकवल्या होत्या. मग आज हे सगळं काय आणि कसं काय होत होतं? मी लगेच सावधच त्या गल्लीत पोहोचले. तिथे जाऊन पाहिलं तर लोकांची खूप गर्दी जमली होती. मी गर्दीतून वाट काढत पुढे गेले तेव्हा हे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. एक माणूस माझ्या मुलाला अत्यंत निर्दयीपणे लाथांनी मारत होता. हे पाहून जणू माझ्या शरीरातले प्राणच गेले. मी माझ्या पायांवर उभी राहण्याच्या स्थितीत नव्हते. माझा मुलगा जखमी अवस्थेत जमिनीवर पडला होता. माझं हृदय फाटण्याच्या स्थितीत आलं होतं. मी लगेच धावत त्याच्याजवळ गेले. मी पटकन त्या माणसासमोर हात जोडून म्हणाले, की "भाईसाहेब, माझ्या मुलाला सोडून द्या. याला मारणं बंद करा." पण त्या माणसाने मलाही मारायला सुरुवात केली. मी माझ्या मुलाला माझ्या मिठीत लपवलं होतं. तो माणूस माझ्यावरही हात उचलू लागला होता. तेव्हा आसपासच्या लोकांनी त्याला सांगितलं, की "भाऊ, हे तू काय करतोयस? बाईवर तरी हात उचलू नकोस." तो माणूस माझ्याकडे रागाने पाहत म्हणाला, की "तू तुझ्या मुलांवर हे संस्कार केलेस का? तुझा मुलगा चोर आहे. तुझा मुलगा आमच्या घरातलं सामान चोरी करत होता. हे तर बरं झालं, की मी वेळेवर आलो आणि त्याला जागेवरच पकडलं. नाहीतर हा इथून काय-काय चोरून घेऊन गेला असता." मी म्हणाले, "नाही भाईसाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझा मुलगा असं करू शकत नाही. तो खूप निष्पाप आहे." तो माणूस ओरडून म्हणाले, "अच्छा, तुझा मुलगा निष्पाप आहे आणि मला कोणताही गैरसमज झालेला नाही." मग मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं त्याबद्दल मी खोटं बोलते का? एक गोष्ट कान उघडून ऐक. तुझ्या मुलाला चांगले अद्दल घडव, नाहीतर परिणाम वाईट होतील. मी मान वळून माझ्या मुलाचा चेहरा पाहिला तर त्याचा चेहरा जखमी झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर मारहाणीचे निळे वळ उठले होते. मला असं वाटत होतं की या माणसाचं तोंड ओरबाडून काढावं, पण मी या माणसाला काही बोलू शकत नव्हते, कारण मी एकटी आणि लाचार स्त्री होते. तसंही मजबूर माणसाला मजबूत माणसाने प्रत्येक प्रकारे दाबण्याचा प्रयत्न करतो. सध्या मी शांत राहिले, कारण मी जाणत होते की चूक माझ्या मुलाचीच असेल. तो त्यांच्या मुलांसोबत खेळायचा. जेव्हा सगळी मुलं एकत्र खेळत होती, तेव्हा त्यांच्या मुलगाच खेळता-खेळता माझ्या मुलाला त्याच्या घरी घेऊन गेला होता. आता इथे आल्यावर त्याच्यासोबत काय झालं, त्याने काय केलं, हे तर माझा मुलगाच सांगू शकत होता. पण सध्या त्याची परिस्थिती अशी नव्हती की तो काहीही बोलू शकेल. मला काहीही करून त्याला इथून घेऊन जायचं होतं. कारण जर मी पुढे
माझ्या मुलाच्या बाजूने बोलले असते तर हे लोक त्याला आणि मला मारतील. माझ्या कडेवर माझी मुलगी होती जी खूप रडत होती. एक विचित्र गोंधळ सुरू होता ज्यामुळे माझं हृदय घाबरलं होतं. मी त्या माणसासमोर हात जोडले आणि म्हणले की बाईसाहेब, मी माझ्या मुलाच्या वतीने तुमची माफी मागते. पुढे तो असं काही करणार नाही. माझ्यामध्ये इतकी हिंमत नव्हती की मी विनाकारण गल्ल्यांमध्ये भांडत करत फिरेन. मी त्या माणसाची रडून रडून माफी मागत होते. मग मी माझ्या मुलाला घेऊन तिथून आले. जिथे माझा निवारा असायचा तिथे मी जवळ त्याला बसवलं आणि त्याला ओरडत विचारू लागले, "तू का मला असा त्रास देतोस बेटा? तुला तुझ्या आईची कीव येत नाही का? किती मुश्किलीने मी तुझं पालन-पोषण करते. किती कष्टाने मी तुला लहानाचा मोठा केला. तुला काय वाटतं माझ्या इतक्या वर्षांची मेहनत वाया जावी?" तो लहान होता. त्याला माझं बोलणं समजत नव्हतं. पण तो माझ्या कुशीत शिरून ढसाढसा रडत होता आणि फक्त इतकंच म्हणत होता की "आई, मी चोरी केली नाही." मी त्याचा चेहरा माझ्या हातात धरला आणि विचारलं, मग त्या माणसाने तुझ्यावर आरोप का लावला?" माझा मुलगा म्हणाला की "आई, मी तर फक्त त्यांच्या मुलांसोबत अंगणात खेळत होतो. तिथे सोफ्यावर अंकलचं महागडं घड्याळ ठेवलं होतं. मला ते खूप छान वाटलं म्हणून मी ते तसंच हातात घेऊन घालू लागलो. तितक्यात अंकल आले आणि त्यांनी मला मारायला सुरुवात केली. म्हणू लागले की "तू चोर आहेस, तू चोरी करतोयस." आता मला समजलं होतं की काय प्रकार आहे. त्या माणसाला वाटलं की माझा मुलगा चोरी करतोय. पण सत्य हे होतं की माझा मुलगा त्या घड्याळाकडे आशेने पाहत होता. त्याने ते घड्याळ स्वतःच्या हातात घालून 2 क्षणांचा आनंद घेतला तर त्या माणसाने त्याच्यावर चोरीचा आरोप लावला. मी माझ्या मुलाच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि त्याच्याकडे पाहत म्हणाले की "बेटा, इथून पुढे कुणाच्याही महागड्या वस्तूला हात लावण्याचा प्रयत्न करू नकोस. बघ बेटा, आपली इतकी ऐपत नाही की आपण कुणाच्या महागड्या वस्तूला हात लावू शकू. तुला जर कुणाची काही वस्तू आवडली असेल तर फक्त दुरूनच बघ. त्याला हात लावण्याचा किंवा मागण्याचा प्रयत्न करू नकोस. तू स्वतःवर इतकी मेहनत कर की पुढे जाऊन स्वतःची इच्छा स्वतः पूर्ण करू शकशील. दुसऱ्याकडून किंवा त्यांच्या वस्तूंकडून अपेक्षा ठेवू नकोस. मला माहीत आहे की माझा मुलगा चोर नाही, पण यापुढे कधी चोरी करण्याचा विचारही मनात आणू नकोस. जे काही करायचं ते स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर कर. चोरी करणाऱ्यांना पाप लागतं आणि देव त्यांना कधीच माफ करत नाही. इथून पुढे कधी कोणत्याही मुलाच्या घरी जाऊ नकोस." माझा मुलगा लगेच सामान पकडून म्हणाला की "आई, ठीक आहे, मी कोणतीही चूक करणार नाही." मी त्याला पोटाशी धरलं. एका आईसाठी तिची मुलं सर्वस्व असतात. मी खूप वेळ माझ्या मुलाला शांत करत आहे आणि मग उरलेलं दूधही त्याला पाजलं जेणेकरून पूर्ण नाही पण थोडं तरी त्याचं पोट भरेल. तोही सकाळपासून उपाशी होता. रात्र व्हायला आली होती. यावेळी फुगे विकून मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन निघाले होते. मार लागल्यामुळे माझ्या मुलाचं शरीर खूप दुखत होतं. नशीब होतं की आमच्याकडे राहायला एक छप्पर होतं. नाहीतर माझ्यासोबत काय झालं असतं देव जाणे. मी माझ्या मुलांना घेऊन घरी आले होते. मी माझ्या मुलीला खाटेवर झोपवलं. मुलालाही तिच्याजवळ झोपायला सांगितलं आणि स्वतः स्वयंपाकघरातून हळद आणि तेलाचा लेप बनवून आणला. मी तो लेप माझ्या मुलाच्या जखमांवर लावला. माझ्याकडे इतके पैसे नव्हते की मी मुलाला डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकेन. डॉक्टरांकडे नेल्यावर फक्त औषधे मिळत नाहीत, त्यांची फी देखील भरावी लागते. म्हणून विचार केला की घरगुती उपायांनीच त्यांचा इलाज करावा. काही वेळानंतर माझ्या मुलाला थोडा फरक पडला होता. सकाळपासून संध्याकाळ झाली होती, पण मी अन्नाचा एक कणही तोंडात टाकला नव्हता. हातात पैसे नव्हते, घरात रेशन नव्हतं आणि माझ्याकडे जे पैसे होते त्यातून मी दुसऱ्या दिवशी फुगे खरेदी करणार होते. हाच विचार करून मी माझ्या मुलाला सांगितले की "तू बहिणीजवळच राहा. बाहेर जाऊ नकोस." तसाही तो त्या मारहाणीमुळे इतका घाबरला होता की त्याची घराबाहेर पडण्याची हिंमतच नव्हती. मी गुपचूप बाहेर आले. जवळच्या दुकानातून मी फुगे खरेदी केले आणि घराकडे निघणार होते, तेव्हा अचानक माझ्या पोटातही कावळे ओरडू लागले होते. मला माहीत होतं की घरी जातात माझी मुलेही माझ्याकडे जेवण मागतील. काही विचार करून मी माझ्या शेजारी असलेल्या घराचा दरवाजा वाजवला. ही बाई खूपच चांगली होती. आपल्या घरचं ताजं अन्न नाही, पण उरलेलं शिळं अन्न ती नक्की द्यायची आणि कधी-कधी तर पैसेही द्यायची. तिला माझ्या परिस्थितीबद्दल खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं. म्हणूनच मी मुलातील इतर कोणत्याही घरात न जाता याच बाईच्या घराचा दरवाजा ठोठावत असे. काही क्षणानंतर जेव्हा तिने दरवाजा उघडला तेव्हा मला पाहताच ती म्हणाली, "बघ ताई, तुझ्या मुलाने आज चोरी केली आहे." मला मोहल्ल्यातील लोकांकडून समजलं. "तुझ्या मुलाला चांगल्या प्रकारे समजून सांग की इथे अजिबात येऊ नये. तो कधी-कधी माझ्या मुलांसोबत खेळायला यायचा, पण आता मी त्याला माझ्या घरात पाऊल ठेवू देणार नाही. आम्ही कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही." मी म्हणाले, "नाही ताई, असं काही नाहीये. त्या माणसाचा गैरसमज झाला होता. माझ्या मुलाने कोणतीही चोरी केलेली नाही." ती बाई म्हणाली की "अच्छा, अच्छा, ठीक आहे. तू तर तुझ्या मुलाचीच बाजू घेशील, पण तरीही त्याला आमच्या घरी येऊ देऊ नकोस." तिचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण मी लगेच स्वतःला सावरलं. ती म्हणाली की "ठीक आहे, तू थांब. मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येते." जर इथून जेवण घेण्याची माझी मजबुरी नसती, तर मी 1 मिनिटही इथे थांबले नसते. तिच्या बोलण्याने माझं मन खूप दुखावलं होतं, पण मी शांत राहिले. हे सगळं आता मला सहन करावंच लागणार होतं. जेव्हा माणूस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतो, तेव्हा हे सगळं त्याच्यासोबत नक्कीच होतं. तिने मला दरवाजावर जेवण आणून दिलं. मी तिचे आभार मानून माझ्या घरी आले. घरी येताच मी ते शिळं अन्न भांड्यात टाकलं आणि त्यात डाळ होती, सुकी पोळी होती. सुकी पोळी माझ्याकडूनही खाल्ली जात नव्हती आणि मुलांकडूनही नाही. म्हणून मी ती पोळी पाण्यात भिजवून मऊ करत असे आणि मग मुलांसोबत बसून जेवण करू लागले. नशीब होतं की ती बाई मला
खायला आणून द्यायची. नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक. माझ्या मुलाचं शरीर खूप दुखत होतं. मोठ्या मुश्किलीने त्याने ती पोळी कशाखाली उतरवली आणि माझ्या मांडीवर येऊन झोपला. मी पूर्णपणे शांत आकाशाखाली बसले होते. रात्र झाली होती. मी चंद्राकडे एकटक पाहत होते. माझ्या डोळ्यात खूप अश्रू होते. मनात खूप वेदना होता. माझं मन तडफडत होतं. काही विचार करून मी माझ्या जागेवरून उठले आणि लगेचच देवापुढे हात जोडून प्रार्थना करू लागले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण जिभेवर तक्रार नव्हती. कारण माझ्या आई-वडिलांनी मला नेहमी हे शिकवलं होतं, की जे मागायचं असेल ते देवाकडे मागा आणि नेहमी त्याचे आभार माना. कृतज्ञता व्यक्त करणारी माणसं त्याला खूप आवडतात. जो माणूस तक्रार करत राहतो, तो नेहमी दारोदार भटकत राहतो. मी फक्त देवाकडे इतकंच मागितलं होतं, की माझ्या मुलांचं पालन-पोषण चांगल्या प्रकारे व्हावं. ज्या अडचणींचा मला सामना करावा लागतोय, त्यांचा सामना त्यांना करावा लागू नये. माझ्या मुलांचं आयुष्य सुधारावं. माझी मुलं अशी दरदरची ठोकर खात फिरू नयेत. बस माझ्या आयुष्यात शांतता निर्माण कर. मी वारंवार देवाकडे प्रार्थना करत होते आणि मग माझ्या मुलाचा आवाज ऐकून तिथून उठले आणि त्याला कडेवर घेतलं. त्याला झोपवण्याचा प्रयत्न केला. रात्री अनेकदा मुलांना भूक लागते. त्यांना दुधाची गरज असते, पण मी माझ्या मुलीला वारंवार दूध पाजू शकत नव्हते. म्हणून तिला शांत करत होते. तिला कडेवर घेऊन फेऱ्या मारत होते. तिला झोपवण्याचा प्रयत्न करत होते आणि वारंवार झोपून शांत करत होते आणि जेणेकरून रडून दूध मागणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उजाळला. थोडंसं दूध मागवून मी दोन्ही मुलांना पाजला आणि मग परत माझे फुगे फुगवून मी त्याच रस्त्यावर गेले जिथे मी रोज बसून फुगे विकायचे. पण आज आयुष्यात काहीतरी वेगळंच घडणार होतं. मी जेव्हा फुटपाथजवळ पोहोचले तेव्हा समोरचं दृश्य पाहून थक्क झाले. तिथे माझ्या जागेवर 2 पुरुष बसले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर मास्क होता. मी घाबरून दुसरीकडे गेले. मला विनाकारण कोणत्याही पुरुषाच्या तोंडी लागायचं नव्हतं. ती माझी जागा होती हेही मी हक्काने सांगू शकत नव्हते. म्हणून मी थोड्या अंतरावर जाऊन माझी चादर अंथरली आणि तिथे बसले. थोड्या वेळानंतर त्यातला एक मुलगा माझ्याकडे आला. मी खूप वाईट रीतीने घाबरले होते. न जाणो मला काहीतरी विचित्र वाटत होतं. पण मी याबद्दल जास्त विचार करू इच्छित नव्हते. माझा मुलगा त्या मुलाला इतका घाबरला होता की तो लगेच माझ्या पाठीमागे लपला. माझी मुलगी तर गाढ झोपेत होती. तो मुलगा माझ्याकडे पाहत म्हणाला की "तू रोज इथे येतेस. खूप गरीब दिसतेस." मी म्हणाले की "हो, मी खूप गरीब आहे आणि फुगे विकते." तर तो पुढे म्हणाला की "तू दिवसाला किती कमावतेस?" मला काही समजत नव्हतं की मला इतके प्रश्न का विचारतोय. मी याला काय सांगू? कसं उत्तर देऊ? मी घाबरत म्हणाले की "बघा साहेब, रोजचे 100-150 रुपये कमावते." माझं बोलणं ऐकून त्याचे डोळे विस्फारले आणि तो भराभरा बोलू लागला की "इतक्या लहान मुलांसोबत तू इतकी मेहनतही करतेस आणि इतक्या कमी पैशात कसा उदरनिर्वाह करतेस?" आता मी त्याला कसं सांगणार की मी कोणत्या परिस्थितीतून जात होते. सध्या मी हलकेच मान हलवली आणि चेहरा फिरवला कारण मला या मुलाशी बोलायचं नव्हतं. तेव्हा तो अचानक माझ्याकडे पाहत म्हणाला की "आम्ही तुझी मदत करू शकतो." मी विचारलं "कसली मदत?" तो म्हणाला की "आम्ही गरीब निराधार लोकांना मदत करतो. त्यांना रेशन देतो. तू घेशील का?" हे शब्द ऐकून जणू माझी लाचारी जागी झाली. त्याच्या बोलण्यावर विश्वास तर ठेवायचा नव्हता, पण यावेळी मला रेशनची खूप जास्त गरज होती. मी त्या मुलाकडे पाहत म्हणाले की "ठीक आहे. तुमची खूप मेहरबानी होईल. मला रेशन मिळवून द्या. असं झालं तर मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. माझी मुलं खूप लहान आहेत. मला मागून उदरनिर्वाह करावा लागतो. मी तर देवाकडे हात जोडून तुमच्यासाठी प्रार्थना करेन." मी एकदम भावूक झाले होते. माझं बोलणं ऐकून तो मला पुढे म्हणाला "तर ठीक आहे. मग आमच्यासोबत चल." मी विचारलं "कुठे मिळते रेशन?" तो म्हणाला की "इथे नाहीये, खूप दूर आहे. तुम्हाला तिथेच जाऊन रेशन घ्यावं लागेल आणि काही रक्कमही तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुमचा व्यवसायही थोडा चांगला होऊ शकेल आणि तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षणाची संधी देऊ शकाल." मी आश्चर्यचकित होते की हा मुलगा माझ्यावर इतकी मेहरबानी का करत आहे? मग मला वाटले की कदाचित हा खरंच इतरांची मदत करत असेल. मला याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. आजच्या काळात कोण कोणाची इतकी मदत करतं? तसं तर कुणी माझ्यावर दया करून मला थोडेफार पैसेही देऊन जायचं. आता हा मुलगाही माझी मदत करण्यासाठी सांगत होता. मी यावर काही बोलणार त्याआधीच त्याने आपल्या दुसऱ्या साथीदारालाही जवळ बोलावून घेतलं. ते दोघे माझ्याकडे पाहत म्हणाले की "तू आमच्यासोबत चल, उशीर होतोय. आम्ही तुला पैसेही मिळवून देऊ आणि रेशनही थोडं जास्तच मिळवून देऊ. चल, उशीर होतोय. परत येऊन तुझं हे काम तू पूर्ण कर. आम्ही स्वतः तुला आमच्या गाडीतून घेऊन जाऊ." मी होकार दिला आणि माझ्या सर्व फुगवलेल्या फुग्यांमध्ये हवा काढून टाकली आणि पिशवी टाकून उभी राहिली. तेव्हा ते माझ्याकडे पाहत म्हणाले, "तुझ्या मुलांना घरी सोडून ये. तिथे खूप गर्दी असेल. अशा जागी मुलांना घेऊन जाणं ठीक नाही." पण मी कधीही माझ्या मुलांना स्वतःपासून वेगळं केलं नव्हतं आणि घरातही कधी एकटं सोडलं नव्हतं. मी त्यांच्याकडे पाहत म्हणाले की "नाही साहेब, माझी मुलं खूप लहान आहेत. मी त्यांना माझ्यासोबतच ठेवते. तुम्हाला अजिबात त्रासाचा सामना करावा लागणार नाही. मी माझ्या मुलांना सांभाळेन. माझी मुलगी माझ्या कुशीत असेल आणि मुलगा स्वतः चालेल. तुम्हाला कुठेही त्रास झाला तर मला सांगा." माझं बोलणं ऐकून ते दोघेही चिंतेत पडले. त्यांच्या चेहऱ्यावरूनच ते स्पष्ट दिसत होतं. मास्कच्या मागेही मला त्यांचा गोंधळलेला चेहरा दिसत होता. सध्या त्या दोघांनी न जाणं डोळ्यांनीच काही इशारा केला होता आणि मग ते तयार झाले. ते मला तिथेच थांबायला सांगून काही क्षणानंतर एक मोठी कार घेऊन आले. कार पाहून माझे डोळे विस्फारले. माझा मुलगा लगेचच माझ्या पाठीमागे लपला. तर तो मुलगा बाहेर येत म्हणाला की "मागे बस. रेशन घेऊन तिथून लवकरच परत येऊ." आत
पायी तर जाऊ शकत नाही. जागा खूप दूर आहे. मी खरंच थक्क होते की इतक्या मोठ्या गाडीत माझ्यासारख्या गरीब बाईला हे लोक का बसवत आहेत. पण सध्या यावेळी मला रेशनची खूप गरज होती. म्हणूनच मी गुपचूप बसले. माझं मन खूप घाबरत होतं. गाडीत बसताच एका क्षणासाठी मला वाटलं की मी या गाडीतून खाली उतरावं. मी काही चुकीचं तर करायला जात नाहीये ना. न जाणो मला का धोका जाणवत होता. पण इतक्या जवळ येऊन मला ही संधी गमवायची नव्हती. पण एक विचित्र गोष्ट होती. गाडी सुरू होताच माझी मुलगी जागी झाली होती आणि आता ती जोरजोरात रडत होती. तिचं रडणं मला समजत नव्हतं. आजपर्यंत ती कधीही इतकं ओरडून ओरडून रडली नव्हती. कदाचित तिला समजलं होतं की तिची आई खूप मोठ्या संकटात अडकली आहे. मी तिला वारंवार शांत करत होते. किंबहुना तिला शांत करून करून मी कंटाळले होते. पण ती गप्प व्हायचं नाव घेत नव्हती. एक मुलगा तर पुढे बसून गाडी चालवत होता. दुसरा मुलगा माझ्यासोबत मागे बसलेला होता. एका बाजूच्या खिडकीवर मी आणि दुसऱ्या बाजूच्या खिडकीवर तो मुलगा होता. मध्ये माझा मुलगा बसलेला होता आणि मुलगी माझ्या मांडीवर होती. पुढच्या मुलाने सांगितलं, "मी तुला आधी सांगितलं होतं की मुलांना घरी सोडून ये. बघ ना तुझी मुलगी किती त्रास देते. तिथे रांग लागलेली असेल. तू कशाप्रकारे मुलांना घेऊन तिथे उभे राहशील?" मी म्हणाले, "साहेब, मी तुमची माफी मागते. पण मी माझ्या मुलीला शांत करण्याचा खूप प्रयत्न करते. कदाचित तिला भूक लागली असावी, म्हणूनच ती शांत होत नाहीये. खरं तर या वेळेपर्यंत मी तिला दूध खरेदी करून पाजते, पण आज तशी वेळच मिळाली नाही." माझं बोलणं ऐकून तो मुलगा म्हणाले, "पुढे कोणतं दुधाचं दुकान आलं तर मी गाडी तिथे थांबवेन आणि तू तुझ्या मुलीला दूध पाज." त्याने पाण्याची बाटली माझ्याकडे वाढवत म्हटलं, "तोपर्यंत हिला पाणी पाजून शांत कर." त्यांचं बोलणं ऐकून मी शांत झाले आणि माझ्या मुलीला पाणी पाजू लागले. देवाची कृपा होती की ती पाणी पिऊन परत झोपी गेली. माझा मुलगा सर्वत्र पाहत होता. तेव्हा अचानक मला माझ्या पाठीवर एक हात सरपटत असल्याचं जाणवलं. मी लगेच मागे वळून पाहिलं तर शेजारी बसलेला मुलगा आपला मास्क काढून बसला होता. त्याचा चेहरा पाहून न जाणो मला का भीती वाटली. तो माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला, "बघ, आम्ही तुला रेशन देऊ, पैसाही देऊ, पण तुझं कर्तव्य आहे की तू आम्हा दोघांना खुश करावं. मग काय विचार आहे तुझा?" त्यांचंही बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी दचकून त्याच्याकडे पाहिलं. अर्थात आता मी त्याच्या बोलण्याचा अर्थ खूप चांगल्या प्रकारे समजून चुकले होते. मी काही बोलण्याआधीच त्यांनी गाडी एका निर्जन जागी एका झटक्यात थांबवली. मी जसं बाहेरच्या बाजूला पाहिलं तसे माझे होश उडाले. तिथे कोणतंही रेशनचं दुकान किंवा अशी जागा नव्हती जिथे मला काही मिळेल. ही एक निर्जन जागा होती जिथे एक पडकी वास्तू होती. जुन्या इमारतीसारखं जणू कधी इमारत असावी, पण आता पडलेली. मी म्हणाले, "ही काय हरकत आहे तुमची?" ते लोक मला अडकवून घेऊन गेले होते. पुढे बसलेला तो मुलगा लगेच आपल्या जागेवरून खाली उतरला आणि माझ्याकडचा दरवाजा उघडत मला बाहेर उतरण्यासाठी सांगू लागला. मी म्हणाले, "अरे, अरे, काय बदतमीजी आहे. याचा अर्थ तुम्ही लोक खोटं बोलून मला इथपर्यंत घेऊन आलात. तुम्हाला पाप लागेल." मी गाडीतून उतरत नव्हते तर तो मुलगा मला गाडीतून उतरण्याचा हुकूम देऊ लागला. मी या लोकांसमोर हात जोडत होते की देवासाठी प्लीज मला जाऊ द्या. पण जो मुलगा माझ्या शेजारी बसला होता त्याने मला बाहेरच्या बाजूला ढकललं आणि जो मुलगा बाहेर उभा होता त्याने माझा हात पकडून मला बाहेरच्या बाजूला ओढलं आणि जमिनीवर ढकलून दिलं. माझी मुलगी माझ्या छातीला चिकटलेली होती. मी तिला घट्ट पकडलं होतं आणि स्वतःपासून दूर केलं नव्हतं. जमिनीवर पडताच माझी मुलगी उडाली. जी गाढ झोपेत होती. तिने जोरजोरात रडायला सुरुवात केली. माझा मुलगाही खूप घाबरलेला होता. मी म्हणाले की "प्लीज मला जाऊ द्या. माझ्यासोबत असं करू नका." पण जेव्हा माणसाच्या डोक्यावर वासनास्वार होते तेव्हा कुणी काहीही बोललं तरी त्यावर काहीच परिणाम होत नाही. ते दोघे मला फरफटत त्या पडक्या वास्तूत घेऊन जाऊ लागले. पण मी स्वतःला वारंवार त्यांच्यापासून सोडवत होते. माझ्या कुशीत माझी मुलगी होती. ते वारंवार माझ्या हातातून माझ्या मुलीला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण मी त्यांना माझी मुलगी दिली नाही. जर मी त्यांना माझी मुलगी दिली असती तर कदाचित त्यांनी तिला जमिनीवर फेकलं असतं. ज्यामुळे माझी मुलगी खूप जखमी झाली असती. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, "तू खूप निर्लज्ज आहेस. जास्त जुबान चालवण्याची गरज नाही. जर आरडाओरडा केला तर आत्ताच्या आत्ता तुझ्या दोन्ही मुलांना जीवे मारून टाकू आणि तुझ्यावरही आमची वासना पूर्ण करून तुलाही मारून टाकू. कुणाला काही समजणार नाही. आणि तुझ्या मुलांना कोणी मारलं? तुम्ही लोक इथपर्यंत कसे पोहोचलात? इथे एक पक्षीही फिरकत नाही. त्यामुळे तुझ्याबद्दल कुणाला काही समजणार नाही. तसंही तुझ्या मागे-पुढे आहे तरी कोण, जे तुझे शोध घेण्याचा प्रयत्न करेल?" माझा मुलगा घाबरला होता. तो अजूनही गाडीतच बसला होता. माझी मुलगी रडत होती आणि माझंही शरीर थरथर कापत होतं. मी त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाले की "माझ्या मागे-पुढे खरंच कोणी नाही. पण माझा देव माझ्या पाठीशी आहे. तो तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही माझ्यासारख्या निराधार स्त्रीला खोटं बोलून इथपर्यंत आणलं आहे, माझ्यासोबत तुमची वासना पूर्ण करण्यासाठी. पण या लहान मुलांची तुम्हाला हाय लागेल. माझी लहान मुलं आहेत. प्लीज माझी आणि माझ्या मुलांची जिंदगी बरबाद करू नका. आधीच मी खूप त्रस्त आहे. देवासाठी मला सोडून द्या. मला जाऊ द्या." पण ते लोक मला इथून सोडण्यासाठी तर इथून घेऊन आले नव्हते. ते लोक माझ्याकडून त्यांचा स्वार्थ पूर्ण करू इच्छित होते. त्यांनी सांगितलं, "मुकाट्याने आमचं म्हणणं ऐक, नाहीतर परिणाम वाईट होतील." पण मी हे चुकीचे काम करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तयार नव्हते. ते माझ्या अब्रूवर हात घालू इच्छित होते आणि शक्य तिथे मी माझ्या अब्रू त्यांच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच एका मुलाने अत्यंत निर्दयीपणे माझ्याकडून माझ्या मुलीला हिसकावून घेतलं आणि गाडीचा दरवाजा उघडून त्या जागी
माझा मुलगा बसला होता तिथे तिला फेकून दिलं. दरवाजा बाहेरून बंद केला जेणेकरून माझी मुलं बाहेर येऊ शकणार नाहीत. ते दोघे गाडीत बसून रडत होते. मी जोरजोरात किंचाळत होते, रडत होते. पण ते दोघे मुले हळूहळू माझ्याजवळ सरकत होते. मी मागे हटत जात होते. मला माझ्या पतीची खूप आठवण येत होती. माझ्या आई-वडिलांची खूप आठवण येत होती. मला खूप रडायला येत होतं. असं वाटत होतं की कुणीही येऊन यावेळी मला वाचवावं. न जाणो मी कोणत्या संकटात अडकले आहे. मी त्या नराधमांसमोर हात जोडून म्हणत होते की देव तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्हाला देवाची शपथ आहे असं करू नका. मी कधी स्वतःच्या नजरेत उठू शकणार नाही. तुम्ही माझी अब्रू लुटून शेवटी काय मिळवाल? तर माझी पूर्ण जिंदगी बरबाद होईल. पण ते माझं कुठून ऐकणार? मी माझे डोळे बंद केले होते. ते हळूहळू माझ्याजवळ आले होते आणि त्या पडक्या वस्तूत माझ्यासोबत गैरकृत्य करण्यासाठी पूर्णपणे तयार होते. मी डोळे बंद करून देवाला आठवत होते. या क्षणी माझ्यासोबत खूप काही वाईट होऊ शकत होतं. पण मला तरीही देवावर पूर्ण विश्वास होता की तो माझी नक्की मदत करेल. मी कधी कुणाचं वाईट चिंतलं नव्हतं. कधी कुणासोबत वाईट केलं नव्हतं. वेळ आणि परिस्थितीने मला जरी त्रस्त करून सोडलं असतं तरी माझ्यासोबत इतका वाईट होऊ शकत नाही. देव माझं नक्कीच रक्षण करेल. जसाच दुसऱ्या मुलाने माझ्या साडीचा पदर माझ्या अंगावरून हटवण्यासाठी आपला हात पुढे केला, अचानकच त्याची एक जोरदार किंचाळी हवेत घुमली. मी जे डोळे बंद करून तिथे बसले होते, जसे मी डोळे उघडले तर समोरचं दृश्य पाहून मी थक्क झाले. त्याचा हात अत्यंत वाईट रीतीने मुरगळला गेला होता आणि तो जमिनीवर पडला होता. तर दुसरा मुलगा हे पाहून खूप घाबरला होता आणि त्याचं शरीर थरथर कापत होतं. अचानकच माझी नजर डाव्या बाजूला उभ्या असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याकडे गेली, जो वर्दीत उभा होता. देवाने जणू त्याला माझी मदत करण्यासाठी देवदूत म्हणून पाठवलं होतं. मी लगेचच हात जोडून देवाची प्रार्थना करू लागले. तर या पोलिसाने त्या दोन्ही मुलांच्या बंदुकीच्या निशाणावर घेतलं होतं. ते मुलं पोलिसांच्या निशाण्यावर आली होती. तरीही पहिला मुलगा म्हणत होता की जा इथून. तू जाणत नाहीस आम्ही कोण आहोत. पण हा पोलीस इन्स्पेक्टर एक प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर वाटत होता. त्याने एकाच क्षणात या दोन्ही श्रीमंत मुलांना आपल्या बोटांवर नाचवायला सुरुवात केली. त्यांना मारून मारून त्यांची अवस्था इतकी वाईट केली की ते लोक धड चालण्याच्या स्थितीतही राहिले नाहीत. मग त्याने फोन करून काही पोलिसांना या ठिकाणी बोलावलं आणि या दोघांना पोलिसांच्या हवाली केलं. पोलीस त्यांना सोबत पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्याने माझ्या दोन्ही मुलांनाही गाडीतून बाहेर काढलं आणि मग माझ्याकडे वळला. मला पाहत म्हणाला की आता तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. ते दोघे पोलीस स्टेशनला गेले आहेत. तुझ्या मुलांना सांभाळ, मग आपण बसून बोलूया. माझी दोन्ही मुलं जी खूप रडत होती आणि घाबरली होती, मी त्यांना शांत केलं. मी माझ्या मुलीला पाहिलं तर तिला पोटाशी धरून ढसाढसा रडू लागले आणि पटकन तिला हवेत घेऊन आले. माझा मुलगाही माझ्याजवळच उभा होता. मी खूप मुश्किलीने माझ्या दोन्ही मुलांना सावरलं. मुलगी तर शांत झाली होती, पण मुलगा खूप घाबरलेला होता. त्याला पोलीस इन्स्पेक्टरनेही समजावलं आणि चॉकलेटचं आमिष दिलं. तेव्हा जाऊन माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर हास्य आलं. तो पोलीस इन्स्पेक्टर माझ्याजवळ आला. माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, "कोण आहेस तू? आणि इतक्या आवारा मुलांसोबत इथे काय करत होतीस?" तशी मला 2 मुलं होती. पण मी खूप तरुण आणि सुंदर होते. मी माझी मान खाली घातली आणि म्हणाले, की "साहेब, मी फुटपाथवर फुगे विकते." आज हे दोन्ही मुलं माझ्याजवळ आले आणि मला म्हणू लागले, की "आम्ही तुला रेशन मिळवून देऊ." मी खूप गरीब आहे. मुलांसाठी खाण्याची सोयही मोठ्या मुश्किलीने होते आणि कधी-कधी तर तीही होत नाही. ज्यामुळे आम्ही लोकं उपाशी झोपतो. मला रेशनची खूप गरज होती. या दोघांनी सांगितलं होतं, की तिथे रेशनसोबत पैसेही मिळतील. याच लालसेपोटी मी त्यांच्यासोबत इथपर्यंत आले. पण ते तर माझ्या अब्रूचे लुटारू निघाले. माझ्या अब्रूसोबत खेळू इच्छित होते. देवाने तुम्हाला देवदूत म्हणून पाठवलं. तुमचे खूप खूप आभार. मी तुमचे उपकार हे कधीच विसरणार नाही." तर तो माणूस माझ्याकडे पाहत म्हणाला, "तू खरंच फुगे विकतेस?" मी मान खाली घालून म्हटले, की "हो." त्याने म्हटलं, "पण तुला पाहून असं वाटतं जशी तू कोणत्या चांगल्या घरातली आहेस." मी त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पुन्हा एकदा पाहिलं. मी काही बोलणार त्याआधीच त्याचा मोबाईल वाजू लागला. आधी त्याने फोनवर बातमी दिली आणि मग म्हणाला, की "चल, मी तुला तुझ्या घरापर्यंत सोडतो." मग मला पोलीस स्टेशन जाऊन त्या दोन्ही मुलांना रिमांडवर घ्यायचं आहे. त्यांना शिक्षा मिळणं खूप गरजेचं होतं. जेणेकरून भविष्यात ते कोणी मजबूर व्यक्तीच्या मजबुरीचा असा फायदा घेऊ शकणार नाहीत. मी देवाचे आभार मानत होते. आज मी मृत्यूच्या ताडेतून परत आले होते. किती मोठ्या अग्निपरीक्षेतून मी पार पडले होते. घरी येऊन मी खूप वेळ देवापुढे हात जोडून प्रार्थना करत राहिले आणि माझ्या मुलांना खूप प्रेम करत राहिले. थोडा वेळ प्रार्थना केल्यानंतर मी माझ्या मुलांना दूध पाजलं आणि मग त्यांच्याजवळ बसले. माझी मुलं गाढ झोपेत झोपली होती. अजून थोडाच वेळ गेला होता, की अचानक माझ्या घराच्या दरवाजावर थाप पडली. मी खूपच चिंतेत पडले, की यावेळी कोण येऊ शकतं. देवाचं नाव घेऊन मी दरवाजा उघडला तर तोच पोलीस इन्स्पेक्टर माझ्यासमोर उभा होता. पण तो यावेळी आपल्या वर्दीत नव्हता. त्याने साधे कपडे घातले होते. मी जाऊन त्याला नमस्कार केला. तो माझ्याकडे परवानगी मागू लागला, की "काय तुमच्या मी घरात येऊ शकतो का?" एका क्षणासाठी मनात आलं, की नकार द्यावा, कारण या घरात मी आणि माझ्या मुलांशिवाय दुसरं कुणीही राहत नाही. पण या माणसाच्या उपकारांमुळे आज मी इतकी सुरक्षित वाटत होते, की मी दरवाजा उघडला. तो माझ्यासोबत माझ्या अंगणातच बसला. मी मान खाली घातली होती. माझा नाईलाज होता, की मी त्याला सांगावं, की "प्लीज इथून निघून जा." पुरुषांबद्दल माझ्या मनात इतकी भीती बसली होती. तो माझ्याकडे पाहत प्रश्नार्थक नजरेने म्हणाला, "बघ, तू खरंच एका चांगल्या आणि स्वच्छ घरातील वाटतेस, शिकलेलीही वाटतेस. मग आपलं आयुष्य
का जगत आहेस? तुझं घरही खूप चांगलं आहे. तुझे पती कुठे आहेत? हे शब्द नव्हते, तर जणू खंजीर होते जे माझ्या हृदयावर वार करत होते. माझा नाईलाज होता की मी जोरजोरात रडू लागावं. पण मी स्वतःवर मोठ्या मुश्किलीने नियंत्रण ठेवलं आणि उत्तर दिले की माझे पती एका वर्षापूर्वी वारले. तो म्हणाला की "अच्छा, काय झालं होतं तुझ्या पतीला?" मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले की "बस त्यांना एक मोठा आजार झाला होता. आम्ही दोघांनी प्रेमविवाह केला होता. माझे पती गरीब होते. त्यांच्या वडिलांशिवाय त्यांचं या जगात कोणीही नव्हतं आणि मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होते. ते माझ्यावर खूप प्रेम करायचे. त्यांनी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. खूप लाडात ठेवलं होतं. पण जेव्हा मला माझे पती सारंग यांच्यावर प्रेम जडलं, तेव्हा मी माझ्या आई-वडिलांच्या प्रेमाला विसरले आणि एक दिवस त्यांच्यासोबत घरातून पळून इथे आले. मग त्यांच्यासोबत लग्न केलं. मला माहीत होतं की माझे आई-वडील कधीही या गरीब मुलासोबत माझं लग्न करून देणार नाहीत. ते जरी मध्यमवर्गीय असले तरी माझं लग्न एखाद्या उच्चभ्रू कुटुंबात करू इच्छित होते. हाय क्लास कुटुंबात करू इच्छित होते. मी सुंदर होते. माझ्या आई-वडिलांनी माझ्या हुंड्यासाठी अनेक सोयी करून ठेवल्या होत्या. ते आपल्या एकुलत्या एका मुलीचं थाटामाटात लग्न करून आपले सर्व अरमान पूर्ण करू इच्छित होते. पण मी त्यांच्यासोबत खूप चुकीचं केलं. सुरुवातीला माझे पती, जे खूप तडतडाखट असायचे, त्यांनी कोणताही आजार नव्हता. लग्नाच्या काही काळानंतरच ते आजारी राहू लागले. मग देवाने मला एक मुलगा दिला. आम्ही आमच्या मुलासोबत आनंदाने राहू लागलो. मग एक वेळ अशी आली की माझे सासरे हे जग सोडून गेले. माझे पती रिक्षा चालवत असत. त्यांची कमाई कमी होती, पण तरीही मी त्यांच्यासोबत खूप खुश होते. ते माझ्या आणि माझ्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असत. जेव्हा माझा मुलगा 11 वर्षांचा झाला तेव्हा मी एका मुलीला जन्म दिला आणि आता माझ्याकडे 2 मुलं झाली आहेत. पण या दरम्यान माझ्या पतीचा आजार खूपच बळावला होता. त्यांना टीबीचा आजार झाला होता. त्यांनी ठरवलं असतं तर ते स्वतःचा इलाज करू शकले असते, पण त्यांच्यासाठी सर्वात आधी त्यांची पत्नी आणि मुलांचा आनंद होता. त्यांनी कधी स्वतःकडे लक्षच दिलं नाही. मुलगी एका महिन्याचीच होती तेव्हा हे जग सोडून गेले आणि मग तेव्हापासूनच मी आणि माझी मुलं पोरकी झालो. माझ्या आई-वडिलांचं मन तर मी आधीच मोडलं होतं. जेव्हा मी घरातून पळाले होते तेव्हाच त्यांनी शपथ घेतली होती की ते त्यांच्या पळून गेलेल्या मुलीशी कधीही संबंध ठेवणार नाहीत आणि माझ्या पतीचे तर आधीपासूनच कोणी नातेवाईक नव्हते. ऐकलं होतं की त्यांचा एक भाऊ होता, ज्याला चांगली नोकरी लागली तर त्याने आपल्या वडिलांना आणि भावाला सोडून दिलं होतं. त्यानंतर तो कधीही आपल्या कुटुंबाकडे परत आला नाही. मला माहीत नव्हतं की तो माणूस कोण आहे, ना मी कधी याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या आई-वडिलांनी तर माझ्या परिस्थितीबद्दल जाणूनही माझी मदत करण्यास स्पष्ट नकार दिला. आता मी एकटे पडले होते. आपल्या मुलांचं पोट पाळण्यासाठी मला काही ना काही तर करावंच लागणार होतं. हे घर माझ्या सासऱ्यांचं आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. हे छप्पर माझ्यासाठी माझं आहे. बस हे घर आहे आणि ही मुलं हेच माझं सर्वस्व आहे. तेव्हापासूनच मी फुगे विकू लागले, जेणेकरून आयुष्यात थोडं समाधान मिळेल. पण असं कुठे शक्य आहे? हळू आयुष्यातील अडचणी वाढत गेल्या. मोहल्ल्यातले लोक चांगले आहेत त्यामुळे शांती आहे. पण आजच्या घटनेने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं आहे. मी मान खाली घालून खूप रडत होते. तेव्हा तो माणूस माझ्याकडे पाहत म्हणाला, "तुझ्या पती सारंगानेही कधी तुला आपल्या भावाबद्दल काही सांगितलं नव्हतं?" मी मान हलवून म्हटलं की "नाही." त्यांनी मला कधीही त्यांच्या भावाचा कोणताही उल्लेख केला नाही. त्याने आपला मोबाईल काढला आणि तो माझ्याकडे करत म्हणाला की "तुझे पती सारंग हेच आहेत ना?" मी मोबाईलकडे लक्ष देऊन पाहिलं तर माझे होशच उडाले. माझ्या पतीचा फोटो शेवटी या माणसाकडे काय करत होता, ज्याकडे तो पोलीस इन्स्पेक्टरही माझ्या पतीच्या शेजारी उभा होता. मी विचारलं, "हा फोटो तुमच्याकडे कुठून आला?" आणि मग जे या माणसाने सांगितलं ते ऐकून मला सुन्नच होऊन गेलं. तो म्हणाला की "खरं तर सारंग माझा लहान भाऊ आहे आणि हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा मला नोकरीही लागली नव्हती. जेव्हा मला नोकरी लागली तेव्हा माझ्यात अहंकार आला की मी पोलीस इन्स्पेक्टर झालो आहे. मला माझे गरीब वडील आणि अडाणी भाऊ चांगला वाटत नव्हता. म्हणून मी लोकांपासून दूर राहून माझी नोकरी करत होतो. पण मी हे विसरलो की एक प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर तर बनू इच्छित होतो. पण सर्वात मोठी बेईमानी मी माझ्या भावासोबत आणि वडिलांसोबत केली. त्यांना कठीण काळात सोडून दिलं. त्यांची कधीही मदत केली नाही." तो माझ्याकडे पाहत म्हणाला की "मी तुझ्या मुलांचा चेहरा पाहूनच समजलं होतं की तू माझ्या भावाची पत्नी आहेस. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला होता त्या दिवशी मी इथे आलो आहे. पण तू खूप दुःखात होतीस. तुला समजलं नाही की कोण आलं आणि कोण गेलं. मी माझ्या भावाचे अंत्यसंस्कार करून इथून निघून गेलो होतो. मी शहरात एका वेगळ्या घरात राहतो. माझ्या घरात कोणीही नाही. माझं घर रिकामं पडलं आहे. आज तुम्हा लोकांना पाहून माझं हृदय रडलं की जे लोक इतरांसोबत चुकीचं करतात त्यांच्यासोबतही काही चांगलं होत नाही. मी नेहमी स्वतःला एकटं समजतो. ना मी कधी आई-वडिलांच्या काही समजलो, ना माझ्या भावाला कधी समजलो. मला वाटलं असतं तर मी त्यांना माझ्यासोबत ठेवू शकलो असतो, पण मला एकटं राहणं जास्त आवडायचं." वडील आणि सारंगच्या मृत्यूनंतर मला समजलं की एकटेपणा किती वाईट गोष्ट आहे आणि माणसाला आतून किती पोकळ करून टाकते. मी तुझ्यासमोर हात जोडतो. मी माझ्या भावाची आणि माझ्या वडिलांची तर माफी मागू शकत नाही, पण तुझी माफी मागतोय. जर तू मला माफ करशील तर कदाचित ते लोकही मला माफ करतील. ते लोक या जगातून गेले, पण त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल." मी त्या फाटलेल्या नजरेने पाहत होते. त्यांचं बोलणं ऐकत होते. मग काही क्षणानंतर त्याने जे सांगितले ते ऐकून मी आणखी आश्चर्यचकित झाले. सर्वात जास्त नवल मला या गोष्टीच वाटले की देव इतक्या सहजपणे अडचणी कशा सोडवतो. मी थक्क झाले. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, "आयुष्यात खूप अडचणी येतात, पण त्याचा सामना आपल्यालाच करावा लागतो.
कुणीही माणूस जगणं सोडत नाही. म्हणून मी निर्णय घेतला आहे की माझ्या भावाच्या मुलांना अशा प्रकारे दर-दरची ठोकर खाताना पाहू शकत नाही. मी पूर्णपणे एकटा आहे. अजूनपर्यंत माझं लग्नही झालेलं नाही. मी तुला फक्त एवढंच सांगू इच्छितो की तू माझ्या आयुष्यात तुझ्या मुलांसोबत सामील हो. तू माझ्यासोबत लग्न कर. जेणेकरून मी या मुलांचं पालन-पोषण करू शकेन. त्यांना माझं नाव देऊ शकेन. तुला सहारा देऊ शकेन. मी माझ्या भावाच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवू इच्छितो आणि तुला माझ्या आयुष्यात सामावून घेऊ इच्छितो. हे नक्की होतं की तो माणूस माझ्यापेक्षा वयाने बराच मोठा होता. पण जर मला आधार मिळत होता तर मी का हरकत घ्यावी? तसेही माझ्या आयुष्यात कमी अडचणी नव्हत्या. मलाही या मुलांचं पालन-पोषण करण्यासाठी कुणाच्या तरी साथीची खूप जास्त गरज होती आणि आता जेव्हा माझ्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या वडिलांच्या भावाची साथ मिळत होती, तर मी का नकार देऊ शकू? मी लगेच तयार झाले. त्याने दुसऱ्याच दिवशी माझ्याशी लग्न केलं आणि मग तो मला माझ्या मुलांसोबत त्याच्या घरी घेऊन आला. ते घर नव्हतं, एक मोठा बंगला होता. माझ्या पतीचा मोठा भाऊ नमन खूप जास्त श्रीमंत होता. त्याने पोलिसांची नोकरी करून खूप पैसा कमावला होता. खूप प्रामाणिकपणा जपला होता. अनेक लोकांची मदत केली होती. आपलं आयुष्य खूप चांगलं बनवलं होतं. मी त्याची पत्नी झाले. माझ्या आयुष्यातही खूप शांतता येऊ लागली होती. पण मी जेव्हाही माझ्या जुन्या गेलेल्या काळाला आठवते, तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, की मी किती अडचणी सहन करायचे, किती त्रासात दिवस काढले. सहन केल्यानंतर माझ्या आयुष्यात सुखाचे दिवस आले. मी सर्वांसाठी प्रार्थना करते की कोणत्याही मुलीसोबत असं होऊ नये. कारण जेव्हा कोणाचा आधार हरवतो तेव्हा बाईला जग लचके तोडायला तयार होतं. आज जेव्हा मी माझ्या मुलांना आनंदी आणि पोटभर जेवताना पाहते, तेव्हा मला खूप जास्त समाधान मिळतं. नमन माझ्यावर खूप प्रेम करतो. त्याने कधीही मला जाणवू दिलं नाही की मी त्याच्या भावाची पत्नी आहे. उलट त्याने मला पुन्हा जगायला शिकवलं. मला पुन्हा प्रेम करायला शिकवलं आणि माझ्या मुलांना एक नवं आयुष्य दिलं. मित्रांनो, मी आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.